जर हे लोक राम मंदिरात चोऱ्या करू शकतात तर निवडणुका चोरणं, मतं चोरणं, बरं विजय चोरणं हे काहीच नाही यांच्यासाठी. यांना राम मंदिरातली दानपेटीतले 5 कोटी चोरताना जर भीती आणि लाज वाटत नसेल तर मतं चोरणं, EVMचा ताबा घेणं, हा अख्खी निवडणूक ताब्यात घेणं, संविधान ताब्यात घेणं, याचं त्यांना काहीच वाटणार नाही. पण रावसाहेब, तुम्ही जेव्हा भूमिका मांडताना असं म्हणतात की खूप मोठी माणसं आहेत, ब्रिजभूषण शरण असं ब्रिजभूषण शरण सिंग सांगतात. तर समजा जर ह्या प्रकरणाची दखल घेतली जात नसेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या संदर्भात काही तक्रार नोंदवली जाणार आहे का? असं आहे की चौकशी सुरू असं आहे की तक्रार कशा करता नोंदवायला पाहिजे. अनेक गोष्टी उघड झाल्या. आम्ही अयोध्येत जाऊन तक्रार दाखल करण्याचा नक्की प्रयत्न करू. अनेक गोष्टी उघड झालेल्या आहेत. पैशाची अफरातफर झाली आहे मोठ्या प्रमाणात, हे सिद्ध होत आहे. CCTV फुटेजला पैसे चोरताना दिसत आहेत दानपेटीतले, आणि नंतर अचानक ते CCTV फुटेजसुद्धा जशी मतं चोरतात तसे ते फुटेजसुद्धा चोरलं गेले राम मंदिरातलं. या देशावर रामाचं राज्य नसून चोरांचं राज्य आहे, इतकंच मला म्हणायचं आहे.